नमस्कार, मी डॉक्टर अतुल राक्षे. फ्रोझन शोल्डर हा शब्द हल्ली बऱ्याच जणांनी ऐकलेला असतो. फ्रोझन शोल्डरमध्ये खांद्यांमध्ये प्रचंड वेदना होणं, खांद्यांची हालचाल मंदावणं अशा प्रकारची लक्षणं दिसतात. अगदी केस विंचरणं किंवा हुक्स लावणं किंवा कुर्ता घालणं अशा प्रकारच्या नियमित आयुष्यातल्या रोजच्या आयुष्यातल्या हालचाली करणं सुद्धा फ्रोझन शोल्डरच्या व्यक्तीला शक्य होत नाही. एका वेळी 1 किंवा 2 फ्रोझन शोल्डर्स असणारे बरेचसे पेशंट्स येतात. बऱ्याच लोकांमध्ये आधी फ्रोझन शोल्डर झाला की नंतर डायबिटीज होताना दिसतो किंवा ज्यांना डायबिटीज झालेला आहे त्यांच्यामध्ये फ्रोझन शोल्डर दिसतो. त्याचं कारण म्हणजे न्यूरोपॅथी. डायबिटीसमुळे कमकुवत झालेल्या नसा. खांदा हा अत्यंत मोठ्या संख्येने नसा असलेला असा एक अवयव आहे. त्या ठिकाणी ब्रेकियल प्लेक्सस नावाचं नसांचं जाळं त्या ठिकाणी असतं आणि तिथे खूप स्नायू आणि बरेचसे सांधे पण एकत्र येतात. त्यामुळे खांद्याची काळजी घेणं फार फार महत्त्वाचं आहे. जे विशेष करून ज्यांना नुकताच डायबिटीज झालेला आहे किंवा ज्यांना डायबिटीज घरात बऱ्याच जणांना आहे, त्यांनी खांद्याची हालचाल योग्य पद्धतीनं करणं. जे लोक विशेषतः ज्यांची बैठी जीवनशैली आहे, ज्यांना डायबिटीस आहे, त्यांनी हात सतत वर नेले पाहिजेत. हात मानेच्या मागे नेऊन सतत बसलं पाहिजे. डोक्याखाली हात घेऊन झोपणं हे एक फ्रोझन शोल्डरचं महत्त्वाचं कारण आहे. फ्रोझन शोल्डर हा मधुमेहाशी संबंधित असतो आणि त्याच्यासाठी व्यायाम करणं, खांद्याला तेलं लावणं आणि काही वातशामक औषधं घेणं याच्याने त्याला नक्की फरक पडतो. त्यामुळे फ्रोझन शोल्डर जर तुम्हाला असेल तर त्याच्यावरती दुर्लक्ष बिलकुल करू नका. नमस्कार.